नमस्कार मित्रांनो. आज आपण कोल्ड प्रेस ऑइल उद्योगाची थोडक्यात माहिती घेणार आहोत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील तरुण उद्योजक निखिल वंजारी यांनी जनाई ऑइल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पारंपरिक तेल घाण्याला आधुनिक व्यवसायाचे रूप दिले आहे. पूर्वी गावागावांत लाकडी घाण्यांमधून शेंगदाणा, तीळ, करडई, मोहरी आणि सूर्यफूल यांसारखी विविध तेलं तयार केली जात होती. मात्र कालांतराने बाजारात रिफाइंड तेलांचे प्रमाण वाढले आणि पारंपरिक घाण्याचे तेल मागे पडले. पण आता आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे लोक पुन्हा शुद्ध आणि नैसर्गिक तेलाकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे कोल्ड प्रेस ऑइल उद्योगाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. कोल्ड प्रेस ऑइल उद्योगाचे आर्थिक गणित पाहिले तर कमी भांडवलात सुरू होणारा आणि सातत्याने उत्पन्न देणारा हा व्यवसाय मानला जातो. साधारणपणे छोट्या क्षमतेचे कोल्ड प्रेस मशीन, फिल्टर मशीन, मोटर आणि इतर साहित्य मिळून 3 ते 7 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक लागते. मोठ्या क्षमतेच्या उद्योगासाठी खर्च अधिक असू शकतो. एका दिवसात साधारण 8 ते 10 क्विंटल शेंगदाणा किंवा सूर्यफूल बियांची प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ 100 किलो शेंगदाण्यांमधून अंदाजे 35 ते 40 लिटर तेल मिळते, तर उरलेली पेंड पशुखाद्यासाठी विकली जाते. सध्या कोल्ड प्रेस शेंगदाणा तेलाला बाजारात प्रति लिटर 250 ते 350 रुपये दर मिळतो. तसेच पेंडीलाही चांगली मागणी असल्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळते. कच्चा माल, वीज, कामगार आणि पॅकिंग खर्च वजा जाता महिन्याला चांगला नफा मिळू शकतो. विशेषतः थेट ग्राहकांपर्यंत विक्री केल्यास नफ्याचे प्रमाण वाढते. आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याने कोल्ड प्रेस तेलाची मागणी शहरांसह ग्रामीण भागातही वाढत आहे. निखिल वंजारी यांच्यासारखे अनेक तरुण आता या व्यवसायाकडे रोजगाराच्या नव्या संधी म्हणून पाहत आहेत. तर भारत ॲग्रीटेक लातूर यांसारख्या कंपन्या आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देत असल्याने हा उद्योग सुरू करणे अधिक सोपे झाले आहे.